श्री स्वामी समर्थ. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्य राम नाम वराणने. हा आपला रामरक्षा स्तोत्रमधला 38वा श्लोक आहे. आपण रामरक्षा सिद्ध का करतो, सिद्ध करण्याचा विधी काय आहे आणि ते केल्यानं आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात. तर रक्षा स्तोत्र सिद्धी त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते. ते सिद्ध का करावे. सिद्ध केलेली रामरक्षा घराभोवती आणि कुटुंबाभोवती संरक्षक कवच निर्माण करते. भीती आणि संकटातून मुक्ती देते. शत्रुभय, अज्ञात भीती आणि संकटांचा नाश होतो. जुनाट आजारांपासून सुटका मिळते. सिद्ध रामरक्षेचे पाणी अतिशय गुणकारी मानलं जातं. मुलांच्या बुद्धीसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत फलदायी असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारल्यानंतर किंवा शुभ मुहूर्तावरती शुद्ध तुपाचा दिवा, अगरबत्ती, बसण्यासाठी आसन आणि प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे. तुम्हाला संकल्प करण्यासाठी उजव्या हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन म्हणायचे आहे, मी म्हणजे तुमचे नाव, आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्वांगीण रक्षणासाठी व प्रगतीसाठी राम रक्षा स्तोत्राचे 11, 21, 108 पाठ करून ते सिद्ध करण्याचा संकल्प करत आहे. तुम्ही जेवढे करणार आहात तेवढे. हे प्रभू रामा, माझी ही सेवा लवकर स्वीकारा असे म्हणून पाणी त्यांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे. सुरुवातीला अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य पासून सुरुवात करून प्रभू रामचंद्रांचे ध्यान करायचे आहे. 11 किंवा 21 पाठ तुम्हाला सामान्य सिद्धीसाठी करायचे आहेत किंवा 108 पूर्ण सिद्धीसाठी. जर एका दिवसात शक्य नसेल तर गुढीपाडवा ते रामनवमी या 9 दिवसांत तुम्ही रोज 12 पाठ करून एकूण 108 पाठ पूर्ण करू शकता. रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत असते आणि स्तोत्र वाचत असताना उच्चार तुमचा स्पष्ट असावेत. राम रामेती रामेती या मंत्राचा जप मनाला शांती देतो. जर तुम्ही 108 पाठ करणार असाल तर गुढीपाडवा ते रामनवमी हा काळ अत्यंत श्रेष्ठ आहे. पठण करताना पूर्ण लक्ष तुमचं देवाकडेच असलं पाहिजे. सकाळी तुम्हाला स्नान करून हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्यासाठी बसायचं आहे. तुम्ही गुढीपाडवा ते तिथून पुढचे रामनवमीपर्यंत 9 दिवस हे पठण करू शकता आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडू शकतात. जेव्हा तुम्ही स्तोत्र सिद्ध करता, शक्य असल्यास समोर एक तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवायचं आणि पाठ पूर्ण झाल्यावरती त्या पाण्यावरती फुंकर मारावी. हे तीर्थ म्हणून घेतल्यास आरोग्य लाभतं आणि तुमचं जर काही आयुष्यामध्ये दोष असतील, तुमच्या आरोग्यावरती काही परिणाम होत असतील तर ते सुद्धा सुधारतं. तर रामरक्षा स्तोत्र खूप फलदायी ठरतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पाडव्याच्या दिवशी सिद्ध करा आणि तिथून पुढे 9 दिवसांचं पठण करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.